नागपुर के तहसील पुलिस थाने से एक गंभीर मारपीट का मामला सामने आया है। फिरियादी शाहरुख खान ने पुलिस में शिकायत दर्ज कराई थी कि शाहिद अंसारी, नौशाद शाह, शादाब और अज्ञात युवक ने उन्हें जान से मारने की धमकी दी और मारपीट की। पुलिस ने शाहिद अंसारी और नौशाद शाह को गिरफ्तार कर लिया है। बाकी आरोपी शादाब और अज्ञात युवक की पहचान कर उन्हें भी गिरफ्तार करने की कार्यवाही चल रही है। शाहरुख खान ने बताया कि वे अपने रिश्तेदार के निधन के मौत गिनती कार्यक्रम में आए थे। तब शाहिद अंसारी ने उन्हें बुलाया और मना करने पर रोहित की लॉट से हमला कर दिया। घटना के समय शाहिद शराब के नशे में था। पुलिस आगे की जांच कर रही है और आरोपियों के वास्तविक कर्तव्य और घटना की परिस्थितियों का पता लगाया जा रहा है। फिर्यादी शाहरुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहिद अंसारी, नौशाद शाह, शादाब आणि एक अनोळखी युवक यांच्या विरुद्ध जीवे मारण्याची धमकी तसेच मारहाणीचा गुन्हा पोलीस ठाणे तहसील येथे दाखल करण्यात आलेला आहे। पैकी आरोपी शाहिद अंसारी आणि नौशाद शाह यांना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपी शादाब आणि अनोळखी इसम यांची माहिती काढून त्यांना अटक करण्याची कार्यवाही चालू आहे। आता पावे तो इपा गँगचा नमूद गुन्ह्यामध्ये कुठलाही सक्रिय सहभाग दिसून आलेला नाही, तरी सुद्धा यामध्ये त्यांचा काही सहभाग आहे किंवा कसे याबाबतचा तपास पोलीस पथकाचा चालू आहे। फिर्यादी शाहरुख हे त्यांच्या नातेवाईकांच्या मरणाच्या मौत व्यक्तीच्या कार्यक्रमाकरता डोभी अंसारनगर येथे आलेले होते आणि आरोपी शाहिद याने भाईने बुलाया है असं म्हणून त्यांना चलण्यास सांगितले। त्याला नकार दिला असता शाहिदने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केलेली आहे। त्यावेळेस शाहिद दारूच्या नशेत होता असं फिर्यादी यांचं म्हणणं आहे। तरी अजून तपास चालू आहे आणि अधिक तपासात गोष्टी आम्ही क्लिअर करीत आहोत।